आलेली आहे। घोटाळ्यात दाखल करण्यात आलेल्या एफआयआर प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत सर्व 8 आरोपींना अटक करत मोठी कारवाई केलेली आहे। अटक करण्यात आलेल्यांमध्ये रमाशंकर यादव उर्फ टिन्नू, अनुकल्प मिश्र, अविनाश शुक्ला, करुणेश पांडेय, मनीष यादव, लवकुश मिश्रा, रामशंकर मिश्रा आणि सुभाष श्रीवास्तव यांचा समावेश आहे। यापैकी काही जनगणना आणि व्यवस्थापनाशी संबंधित भूमिकेत होते, तर सुभाष श्रीवास्तव हे निवृत्त बँक कर्मचारी असल्याची माहिती आहे। या प्रकरणी पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे। पोलिसांच्या तपासात आता काय माहिती समोर येणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। अयोध्येतील राम मंदिरातील दान चोरी प्रकरणी आता संजय राऊतांनी एक पोस्ट केलेली आहे। शिवसेनेनं मंदिरासाठी दिलेल्या 4 किलो चांदीच्या विटा गायब झाल्याचा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। शिवसेनेनं दान केलेल्या चांदीच्या विटेबाबत गंभीर सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे। चांदी कुठे गेली असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केलाय। अयोध्या येथील राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेनं दान केलेल्या 4 किलो वजनाच्या चांदीच्या विटेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झालेत। हजारो शिवसैनिक आणि साधू संतांच्या उपस्थितीमध्ये उद्धव ठाकरे यांनी 1 कोटी रुपये आणि ही पवित्र चांदीची वीट सढळ हाताने दान केली होती। तरीही इतकी वर्ष उलटूनही ट्रस्टकडून याची कोणतीही पावती किंवा माहिती मिळालेली नाही। ती वीट नक्की कुठे गेली, आता सखोल चौकशी आणि उत्तरदायित्वाची वेळ आलेली आहे, असं पोस्टमध्ये संजय राऊत यांनी म्हटलंय। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत माझे सहकारी सुमित सावंत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुमित, खरं तर संजय राऊत यांनी हे ट्विट केलेलं आहे तर राम मंदिरासंदर्भात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वेगवेगळ्या गोष्टी समोर येतात आणि त्याच वेळेला जेव्हा उद्धव ठाकरे अयोध्येमध्ये गेलेले होते, अनेक हजारो शिवसैनिक ट्रेन करून इथून अयोध्येत पोहोचलेले होते राम मंदिर बनण्यापूर्वी, तेव्हा 4 किलोची चांदीची वीट आणि 1 कोटी रुपयांचा धनादेश उद्धव ठाकरे यांनी महंतांच्या हाती सुपूर्द केलेला होता। मात्र गेल्या काही दिवसांपासून या सगळ्या विटेसंदर्भात किंवा या देणगी संदर्भात कोणतीही माहिती समोर आलेली नाही। नेमक्या या विटा कुठे गेलेल्या आहेत किंवा 1 कोटीचा निधी कुठे वापरला या सगळ्या संदर्भातली माहिती दिलेली नाही आहे। त्यामुळे यात काहीतरी गैरकृत्य झालेलं असावं, गैरकारभार झालेला असावा असं ट्विट संजय राऊत यांनी केलेलं आहे। ठीक आहे सुमित, धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी।